आपल्या घराला स्वामींचे मंदिर, चैतन्यमय आणि सकारात्मक वास्तू बनवण्यासाठी खास उपाय. घराचा मुख्य दरवाजा आणि त्याचा उंबरठा ही घराची लक्ष्मण रेषा असते. स्वामींच्या भक्ताने उंबरठ्याचा मान राखला पाहिजे. त्यावर पाय देऊन उभे राहणे किंवा बसणे अशुभ मानले जाते. रोज सकाळी आंघोळ झाल्यावर उंबरठ्याला हळद कुंकू वाहून नमस्कार करावा. यामुळे बाहेरील नकारात्मक शक्ती, नजरदोष आणि वाईट विचार घरात प्रवेश करू शकत नाहीत. उंबरठा हा घराचा संरक्षक आहे. ज्या घरात उंबरठ्याची पूजा होते तिथे साक्षात लक्ष्मी आणि स्वामींचा वास असतो. बाहेरची चप्पल उंबरठ्याच्या बाहेरच काढली पाहिजे, कारण चप्पलेसोबत आलेली धूळ आणि नकारात्मकता घरात कलह निर्माण करते. उंबरठा स्वच्छ आणि पवित्र ठेवणे ही घरात सुख शांती आणण्याची पहिली पायरी आहे. घरातील अंधार केवळ ट्यूबलाईट लावून जात नाही, तर तो दिवा लावल्याने जातो. घरातील देवघरात एक नंदादीप म्हणजेच अखंड किंवा जास्त वेळ चालणारा दिवा असावा. विशेषतः सायंकाळी, ज्याला प्रदोष काळ किंवा गोरज मुहूर्त म्हणतात, त्यावेळी घरात सांजवात लागलीच पाहिजे. दिव्याच्या ज्योतीमध्ये तेज तत्व असते, जे घरातील विषाणू आणि निगेटिव्ह एनर्जी जाळून टाकते. तिमिरातून तेजाकडे नेणारा हा दिवा आहे. ज्या घरात संध्याकाळी दिवा लागत नाही तिथे रोगराई आणि दारिद्र्य येते. स्वामींना तुपाचा दिवा प्रिय आहे. दिव्याकडे बघून 2 मिनिटे शुभम करोती म्हटल्याने मुलांची बुद्धी तल्लख होते आणि घरात प्रसन्नता येते. मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते, कारण तिथे सतत घंटेचा नाद असतो. आपल्या घराला मंदिर बनवण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजेच्या वेळी घंटेचा आवाज करावा. घंटेचा आवाज वातावरणातील जडत्व काढून टाकतो. तसेच जमत असल्यास शंखनाद करावा. शंखाच्या आवाजाने घरातील कोपऱ्या कोपऱ्यात लपलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. याशिवाय घरात दिवसभर खूप कमी आवाजात स्वामींचा नामजप, मंत्र किंवा भक्तिगीते लावून ठेवावीत. घरात सतत शिव्याशाप किंवा टीव्हीचा गोंगाट असण्यापेक्षा हे नादब्रह्म चालू असेल तर त्या घराच्या भिंतींमध्येही सात्विकता मुरते आणि तिथे राहणाऱ्या लोकांचे मन शांत राहते. घरचे लोक कसे वागतात हे ते काय खातात यावर अवलंबून असते, आणि अन्न कसे बनते यावर अन्नाचे गुणधर्म ठरतात. स्वयंपाकघर हे घराचे पॉवर हाऊस आहे. घरातील गृहिणीने किंवा स्वयंपाक करणाऱ्याने आंघोळ न करता स्वयंपाकघरात जाऊ नये. स्वयंपाक करताना मनात सतत श्री स्वामी समर्थ हा जप चालू ठेवावा. रागात किंवा चिडून बनवलेले जेवण हे विष बनते, तर नामस्मरण करत बनवलेले जेवण प्रसाद बनते. पहिली पोळी किंवा घाशी नेहमी गायीसाठी किंवा स्वामींसाठी बाजूला काढावी. ज्या स्वयंपाकघरात अन्नाचा आदर होतो आणि अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले जाते, तिथे अन्नपूर्णा मातेचा अखंड वास राहतो आणि त्या घरातील लोकांचे आरोग्य उत्तम राहते. स्वामींना आणि दैवी लहरींना सुगंध आकर्षित करतो. दुर्गंधी असलेल्या ठिकाणी नकारात्मक शक्ती अलक्ष्मी येते, तर सुगंधी ठिकाणी लक्ष्मी येते. घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी चांगल्या दर्जाची अगरबत्ती, धूप किंवा कापूर जाळावा. विशेषतः भीमसेनी कापूर जाळल्याने घरातील हवा शुद्ध होते. घरात अष्टगंधाचा किंवा चंदनाचा सुवास दरवळत असेल तर तिथे मन आपोआप प्रसन्न होते. भांडणे आणि कटकटी अशा सुगंधित वातावरणात टिकू शकत नाहीत. आपल्या देवघरात आणि मुख्य खोलीत नेहमी मंद सुगंध असावा. हा सुगंध देवांना आवाहन करतो की हे स्वामी समर्था, हे घर आता पवित्र झाले आहे. तुम्ही इथे वास्तव्य करा. आपण जे पाहतो तसेच आपले विचार बनतात. घराला मंदिर बनवायचे असेल तर भिंतींवर रडकी चित्रे, हिंसक प्राण्यांचे फोटो, युद्धाचे प्रसंग किंवा भकास पेंटिंग्ज लावू नका. यामुळे घरात क्लेश आणि भीती निर्माण होते.
त्याऐवजी हसऱ्या बाळांचे, निसर्गाचे, धावत्या घोड्यांचे किंवा स्वामींचे प्रसन्न फोटो लावावेत. स्वामींचा फोटो अशा ठिकाणी असावा जिथे घरात शिरताना आणि बाहेर पडताना त्यांची दृष्टी आपल्यावर पडेल. घराची सजावट सात्विक असावी. डोळ्यांना त्रास देणारे भडक रंग टाळावेत. घरातील पडदे आणि चादरी स्वच्छ असाव्यात. हे दृश्य सकारात्मकता मनावर खोल परिणाम करते. ज्या घरात सतत आरडाओरडा, शिव्याशाप, अपशब्द आणि एकमेकांचा अपमान चालू असतो ते घर स्मशान बनते. तिथे स्वामी कधीच थांबत नाहीत. घराला नंदनवन करण्यासाठी घरातील सदस्यांनी एकमेकांशी हळू आवाजात आणि प्रेमाने बोलले पाहिजे. भिंतीला कान असतात ही म्हण खरी आहे. घरातील भिंती तुमचे शब्द शोषून घेतात आणि तीच ऊर्जा परत फेकतात. म्हणून घरात फक्त शुभ आणि मंगल बोलले पाहिजे. गुरुवारी आणि सणावाराला घरात अजिबात भांडण होणार नाही याची काळजी घ्यावी. जिथे शांती आणि संवाद आहे तिथेच देवाची उपस्थिती असते. वाणीतील गोडवा हेच घराचे खरे तोरण आहे. ज्या घरात किंवा दारात तुळस नाही ते घर अपूर्ण आहे. तुळस ही केवळ वनस्पती नाही, ती घराची रक्षक आहे. ती घरातील हवा शुद्ध करते आणि 24 तास ऑक्सिजन देते. रोज सकाळी तुळशीला पाणी घालणे आणि संध्याकाळी दिवा लावणे यामुळे घरातील वास्तुदोष नष्ट होतात. तसेच घरात किंवा बाल्कनीत काही जिवंत झाडे असावीत. घराच्या खिडकीत पक्ष्यांसाठी दाणे आणि पाणी ठेवावे. ज्या घरात निसर्ग आणि पशुपक्षी येतात ते घर चैतन्यमय असते. कॉन्क्रीटच्या जंगलात आपले घर एक छोटासा आश्रम वाटावे यासाठी हे निसर्गाचे सानिध्य आवश्यक आहे. अतिथी देवो भव. आपल्या संस्कृतीत पाहुण्याला देवाचे रूप मानले जाते. जेव्हा तुमच्या घरी कोणी पाहुणा, भिक्षुक किंवा अगदी काम करणारी व्यक्ती येते तेव्हा तिचा योग्य तो सन्मान करा. त्यांना पाणी आणि गूळ द्या. जर तुमच्या दारातून कोणी रागावून किंवा अपमानित होऊन गेले तर समजून जा की साक्षात स्वामी नाराज होऊन गेले. पाहुण्यांची सेवा केल्याने तुमचे पुण्य वाढते. घरात आलेली व्यक्ती आनंदी होऊन गेली पाहिजे अशी त्या घराची ऊर्जा असावी. आनंदी पाहुणे हे समृद्धीचे लक्षण आहेत. स्वच्छता तिथे देव हे स्वामी भक्ताने कधीच विसरू नये. ज्या घरात कोपऱ्यात जळमटे आहेत, सामानाचा पसारा आहे, धुळीचे थर आहेत तिथे दारिद्र्य आणि रोगराई येते. लक्ष्मीला आणि स्वामींना अस्वच्छता अजिबात आवडत नाही. रोजच्या रोज घर झाडून पुसून स्वच्छ ठेवावे. गोमूत्र आणि मीठ टाकून फरशी पुसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. मोडक्या वस्तू, बंद पडलेली घड्याळे, तुटके आरसे घरात ठेवू नयेत. ते प्रगतीमध्ये अडथळा आणतात. घर आरशासारखे लख्ख असेल तर तिथे मनाला प्रसन्नता मिळते. आजकाल एकाच घरात राहून लोक एकमेकांशी मोबाईलवर बोलतात. घराला गोकुळ बनवण्यासाठी दिवसातून किमान 15 मिनिटे तरी घरातील सर्वांनी, पती, पत्नी, मुले, आजी आजोबा एकत्र यावे. टीव्ही बंद करून सर्वांनी मिळून स्वामींची आरती किंवा स्तोत्र म्हणावे. या सामूहिक आवाजात प्रचंड ताकद असते. यामुळे कुटुंबात एकी राहते आणि नात्यांमधील दुरावा कमी होतो. आरतीनंतर सर्वांनी एकत्र बसून जेवण करावे किंवा गप्पा माराव्यात. ज्या घरात रोज रात्री शुभंकारोती आणि प्रार्थना होते त्या घरातील मुले कधीच वाम मार्गाला लागत नाहीत. दिवसभर आपण घराची काळजी घेतो, पण रात्री झोपताना घराची जबाबदारी स्वामींवर सोपवावी. झोपण्यापूर्वी घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून त्या चाव्या किंवा प्रतिकात्मक चाव्या स्वामींच्या फोटोसमोर किंवा पादुकांवर ठेवाव्यात आणि म्हणावे, स्वामी हे घर तुमचे आहे. रात्रभर तुम्हीच याचे रक्षण करा. आम्ही निश्चिंत होऊन झोपतो. हा शरणागतीचा भाव खूप महत्वाचा आहे. यामुळे रात्री भीती वाटत नाही आणि झोप शांत लागते. आपले घर हे स्वामींचेच आहे
आणि आपण त्यात फक्त राहायला आलो आहोत हा भाव ठेवल्याने घराला कधीच कशाची कमी पडत नाही. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.